नाव सुधीर देशमुख. हा वाडा हा 1000 वर्षापूर्वीचा वाडा आहे. हा 1000 वर्षापूर्वी जेव्हा सिद्धरामेश्वरांनी तलाव खोदलं आणि त्यावेळी ती जे परिसर आहे ते देशमुखांच्या घराण्यांनी दिलेले आहे परिसर आहे. आणि सिद्धरामेश्वरचा योगदंड आमच्या घरी आहे. आम्ही गेले 1000 वर्षापासून आमची ही परंपरा आहे. आणि गणपती जे आहे मिरवणूक निघते, गणपतीचा पहिला मान तो आमच्या घराण्याला आहे. पालखीतून ती गणपती निघते. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचे डिझाईन दिसते, एक वास्तू दिसते. बघताना जेव्हा सोलापूरकडे या वास्तूकडे बघतात तेव्हा त्यांना सुद्धा अभिमान वाटतो की एक हेरिटेज वास्तू, एक दुर्मिळ वास्तू. काय वाटतं याच्यातले आपण मालक किंवा याचे असणारे आपण? नाही, आतापर्यंत जनरेशन टू जनरेशन हे जोपासलेलं आहे. आणि आम्ही पण ती परंपरा चालू ठेवलेली आहे. आम्ही हे डिसमेंटल काही केलं नाही, असाच वाडा तो मेंटेन करत आलेला आहे. आणि पुढच्या पण जनरेशन आम्हाला अपेक्षा आहे की ते पण ते मेंटेन करत राहतीलच या वाडाचं. आणि ह्याच्यात कसं बाबासाहेब पुरंदरे एक 30-25 वर्षापूर्वी आले होते. आमच्या घरी 5-6 दिवस राहिले आणि त्यांचे कागदपत्र पुणे ऐतिहासिक संशोधन मंडळामध्ये पण जमा केलेले आहेत. अफजल खानचं पत्र, आदिलशाहचं पत्र, त्याच्या अगोदर महामुनी जे ब्राह्मणी होते त्याच्या अगोदर जे राज्य केलेत 1000 वर्षापासून, ही त्यांची देशमुखी ही आमच्याकडे राहिलेली आहे त्या सोलापूरची. साधारण तो पूर्वी कसं गाव जेवण व्हायचं. मग गाव जेवण असलं की गावाची तेव्हा लोकसंख्या साधारण 10-15 हजार एवढी संख्या होती सोलापूरची. 150-200 वर्षापूर्वी, 250 वर्षापूर्वी. त्यामुळे ते गावातील ते हुगी जे जेवण होतं ते त्या हांड्यात हुगी करत होते असं आमच्यात सांगण्यात आलेलं आहे. आणि जवळजवळ 100 किलोच्या वर तो हांडा आहे आणि ते तसंच राहिलेलं आमच्या हांड्यात. नमस्कार, माझं नाव अभिलाष देशमुख. सिद्धेश्वर यात्रेचे आज समाप्ती कप्पडकळली कार्यक्रमाने होते. हे कार्यक्रम आपल्या इथं देशमुखांच्या परिवारात 900 वर्षांपासून होत आली आहे. कप्पडकळली कार्यक्रमात हब्बूंचे व योगदंडाचे पूजा होते. हब्बू धारण केलेले जे भगवे कपडे असतात ते आपण काढून त्यावेळी आपण जे कपडे तयार करतो ते कपडे घालण्यात येतात आणि ह्यालाच कप्पडकळली म्हणतात. आज मल्लिकार्जुन मंदिरात रात्री आपल्या नंदीध्वजाचे कप्पडकळली होते. आपल्या घरी आज आपले मित्र, परिवार, मानकरी लोक, नंदीकोल धारक हे सगळ्यांचे कप्पडकळलीचे प्रसाद होते आणि ह्याप्रमाणे आजचा दिवस साजरा केला जातो. मी सौ शिल्पा सुधीर देशमुख, या घरातली मी मोठी सून आहे. आणि आता ही परंपरा वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आमच्या घरी चालू आहे. आणि ही आता आमची पिढी जी आहे ती आम्ही ही परंपरा पुढे घेऊन चाललोय. आणि याच्यानंतर आमची पण अजून पुढचे म्हणजे आमची मुलं, आमच्या मुली ह्या पण ही परंपरा पुढे घेऊन चालतील पुढे अशी अपेक्षा आहे. तर जे म्हणजे आम्ही दोन्हीही म्हणजे एक मॉडर्नायझेशन आणि कल्चरल ट्रॅडिशनल ते दोन्हीही आम्ही जपतोय आणि पुढच्या पिढीने पण हे जपायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे. तर आता आमच्या घरात म्हणजे जे आज जेवण आहे तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे जवळपास डिसेंबर महिन्यापासून आमची सुरुवात होते तयारीला. तिथे आम्ही लोणचं, पापड, तिळाचे सांडगे, लाल तिखट, काळं तिखट, हळद असे ह्या पदार्थ पहिल्यांदा जे कोरड्या वस्तू आहेत ते सगळ्या तयार करून घेतो. आणि आज जेव्हा जेवण आहे तर काल आम्ही जी तयारी करतो तर त्याच्यामध्ये आमचं गरगट्टा असतं, मेथीची भाजी असते, पापड, सांडगे, भजी, ताकाचं सार, दूध खीर, पुरणपोळी, चपाती, भात असं हे सगळे पदार्थ असतात. आणि याची तयारी आम्ही सगळेजण घरचे मिळून करतो. नाही हे करताना खरं तर खूप म्हणजे छान वाटतंय. आणि सिद्धरामेश्वरांचा आमच्या घराण्यावरती आशीर्वाद आहे हे आम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी जाणवते. हा, या घराण्यात जन्मलो आम्ही हेच आमचं पुण्य आहे. आणि आम्ही म्हणजे एव्हरी मुवमेंटला आम्हाला एव्हरी सक्सेस असू दे किंवा काही असू दे, जे पण काय सगळे सिबलिंग्स आम्ही सगळ्यांना आम्हाला त्याचा फार अभिमान आहे. आणि आम्ही सगळे सक्सेस आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला मिळत आहे आयुष्यात जे पण काय आम्हाला सक्सेस मिळत आहे त्याला. आणि आम्ही खूप भाग्यवान आहे. मी आर्किटेक्ट आहे
पण ह्या फेस्टिवलला आम्ही कुठेही कोणीही असू दे, तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो सगळे एकत्र, आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोटे मोठे गोष्टी, सगळेजण फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजण एकत्र एक होऊन आम्ही साजरा करतो.